तुम्ही जर पोलीस भरतीमध्ये येताय तर पूर्ण तुमचं आयुष्य त्यामध्ये लावून येऊ नका. काहीतरी एक बी प्लॅन रेडी ठेवा. प्रॉपर भरती करणारा मुलगा 1 ते 1.5 वर्षामध्ये एकदम कॉन्सन्ट्रेट जर त्यानं केलं, एवढंही काय करायची मी नाही म्हणत की MPSC लेवलचं दिवसाला 12 तास अभ्यास करा, पण एक प्रॉपर 4 ते 5 तास स्टडी आणि 2 तास ग्राउंड केलं तरी मुलगा भरती होऊ शकतो. आता जे 2025 ची जी पोलीस भरती होणार आहे तर त्यात आपल्याला सर्वात मोठे बदल कोणते बघायला भेटतील? याच्या पुढची जी भरती होईल ती 5 ते 7 हजार जागांसाठीच होईल. त्यामुळे जे काय आहे ते याच भरतीमध्ये जोर लावून भरती जर झालं तर ते स्वतःसाठी चांगलं राहील, स्वतःच्या परिवारासाठी त्यापेक्षा दुप्पट चांगलं राहील. एक मुलगा 1 वर्षभर मेहनत करतो पण 100% न देता तो त्या ठिकाणी 60% देतो, 40% कुठं वाया घालवतो एखाद्या मुलीच्या मागं. या 4 गोष्टीवर जर त्याने कंट्रोल ठेवलं तर तो 100% भरती होणार ना त्या ठिकाणी. गोळा हा फक्त हाताच्या ताकदीवर फेकला न असून तो पायाच्या नाकापासून ते डोक्यापर्यंत काम करतो गोळा. एखादा मुलगा जर थोडासा म्हणजे मानसिकदृष्ट्या जर थोडासा म्हणजे कमजोर आहे तर तो पोरगा फिजिकल पासच होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. म्हणजे मनाचा खेळ आहे तो, सगळा पूर्ण मनाचा खेळ आहे. तुमचं मन त्या ठिकाणी, त्यासाठी आधी तुम्ही मनानं जर पोलीस झाले शरीरानं 100% होणार. म्हणजे मुलींना म्हणजे कसं आहे, मुलगी काही करत जरी नसेल तिला सरकारी नोकरीवाला भेटतो, पण पोरग जर सरकारी नोकरीला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्याला पोरगीच भेटत नाही. आजकालच्या जगातला एक फॅक्ट आहे थोडासा. माझं वय 24 आहे आणि मी आजही घरच्याच्या पैशावर बसून खातोय. हे जे असतं ना हे मनाला खाऊन टाकतं. 12वी पास मुलाला जर सरकार क्लास 1 बनण्याची संधी देते